नमस्कार मित्रांनो, आज आहे 21 मे 2026 गुरुवार. मित्रांनो, आजपासून राज्यामध्ये दररोज भाग बदलत मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस देखील आपल्याला पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र पाहायला मिळेल. मित्रांनो, 25 मे पर्यंत संपूर्ण राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा. त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून हवामानातील ताज्या अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतात. तर मित्रांनो, सुरुवातीला मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, मिरज, तासगाव, विटा व तसेच या संपूर्ण आसपासच्या परिसरात मोठा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस दररोज झालेला पाहायला मिळेल. तसेच सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, अहिल्यानगर या भागात देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस पुढील 4 ते 5 दिवस झालेला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे मित्रांनो, कोकणामध्ये देखील मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार व तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस 25 मे पर्यंत या संपूर्ण परिसरात झालेला पाहायला मिळेल. एकंदरीत मित्रांनो, पाहिले असता कोकणामध्ये रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या भागात पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे. मित्रांनो, या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे व विजांचे प्रमाण देखील थोडे जास्त राहू शकते, म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी. यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, खान्देशच्या भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये एकंदरीत पाहिले असता नाशिक, त्र्यंबक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड व तसेच या संपूर्ण आसपासच्या परिसरात देखील आजपासून पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे. मात्र यातील जास्त पाऊस आपल्याला नाशिक, मालेगाव, मनमाड या परिसरात झालेला पाहायला मिळेल. तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सिल्लोड, वैजापूर व तसेच मराठवाड्याच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आज दुपारनंतर व रात्रीपासून यातील काही परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, पुढील 2 ते 3 दिवसात आणखी मराठवाड्यातील पाऊस वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली असून आजपासून दररोज भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळेल. पुढे विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भात देखील काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. एकंदरीत मित्रांनो, पाहिले असता नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ यातील बहुतांश भागात आज दुपारनंतर व रात्री दरम्यान ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर 25 मे पर्यंत विदर्भात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मित्रांनो, ही होती पावसासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट. ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि असाच अचूक हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.